पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात आजपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत। रुग्णालय परिसरात आंदोलनासाठी मज्जाव करण्यात आलाय। रुग्णालय परिसरात लोकांना जमावबंदी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। कलम 163 प्रमाणे रुग्णालयाच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत। आजपासून 19 एप्रिल पर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहेत। याच परिस्थितीचा रुग्णालयाच्या बाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे। पुणे शहरातल्या नामांकित रुग्णालयापैकी एक असलेलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 29 ते 30 मार्च दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली। एक 7 महिन्याची गर्भवती महिला जेव्हा इकडे प्रसूतीचा त्रास सुरू झाल्यानंतर ती इकडे आली तेव्हा तिला काही रक्कम भरायला सांगितलेली होती। ती रक्कम 10 लाख इतकी होती। खरं तर परिवाराने तयारी दाखवली होती, पण त्यानंतर तिला इकडे रुग्णालयात दाखल करून घेतलं गेलं नव्हतं आणि त्यानंतर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला। या सगळ्या घटनेवरती आपण वारंवार माध्यमांवरती आपण बघतोय की एक संतप्त प्रतिक्रिया आणि आक्रोश हा सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक संघटना आहेत ते इकडे येऊन आंदोलनं देखील केलेत। त्याच पार्श्वभूमीवरती काल आता पुणे पोलिसांनी एक नोटीस जाहीर केलेली आहे। प्रतिबंधक कारवाई करत 163 कलम लागू केलेला आहे आणि 9 एप्रिल ते 19 एप्रिल या 10 दिवसांमध्ये इकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या 100 मीटरच्या आवारामध्ये जमावबंदी सक्त मनाई केलेली आहे। हे जे आदेश आहे 9 एप्रिल म्हणजे आजपासनं खरं तर हे लागू केलेले आहेत आणि पुढच्या 10 दिवसांपर्यंत 10 दिवस हे आदेश आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। जसं आपण बघितलं खरं तर आत्ता इकडे पोलीस बंदोबस्त नाही आहे, पण काही प्रमाणात इकडे पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलीस जे अधिकारी आहेत ते इकडे दिसतील, कारण जी घटना इकडे घडली ती अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे आणि त्यामुळे बराचसा जन आक्रोश इकडे पाहायला मिळाला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज म्हणजेच 9 एप्रिलपासून ते 19 एप्रिलपर्यंत जमावबंदीसाठी सक्त मनाई आहे दीनानाथ मंगेशकरच्या 100 मीटरच्या आवारामध्ये। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।